करायला सोपी आणि सर्वांना आवडणारी शेवया खीर। यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलं। तूप गरम झालं त्यामध्ये पाऊण वाटी जाड शेवया घेतल्यात। तर त्या परतून घेऊ, थोडा कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊ। 2-3 मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊ, काजू बदाम तेही परतून घेऊ। काजू बदाम भाजले गेले ते काढून घेऊ आपण बाउलमध्ये। खीर करण्यासाठी या कढईमध्येच 2 वाटी दूध घेतलं आणि 1 वाटी पाणी वापरले मी या ठिकाणी। नुसतं दुधामध्ये बनवली तरी चालेल। यामध्येच अर्धी वाटी साखर, 2 वाटी दूध, 1 वाटी पाणी, अर्धी वाटी साखर। याला थोडी उकळी फुटली म्हणजे यामध्ये भाजलेल्या शेवया घालून घेऊ। मिश्रणाला उकळी फुटली, यामध्ये आता शेवया घालून घेते। भाजलेल्या शेवया, ड्रायफ्रूट्स हलवून घेऊ। यामध्येच 3-4 वेलची कुटून घेतली मी, ती घालून घेऊ। दहा 15 मिनिटं लागतात खीर शिजायला। जाड शेवया शिजायला थोडा वेळ लागतो। बारीक शेवया असतील तर 10 मिनिटांमध्ये होऊन जातं। आधीमध्ये उतू जातं ते, तर गॅस कमी जास्त करून शिजवून घ्यायचे। जवळजवळ होत आली आपली खीर। पहा या ठिकाणी आपली खीर झालेली आहे। मी गॅस बंद करून घेते, सर्विंग बाउलमध्ये काढून घेते खीर। पहा खाण्यासाठी आपली खीर तयार आहे। तर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत। थँक्स फॉर वॉचिंग।